सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे मसन, सर्व्यांना भूलताप देऊ आपण, शेवट मशानभूमीला भूलताप देता येत नाही. तिथं जावंच लागणार आहे महाराज. अरे जिथं ज्यांच्या पोटी राम जन्माला आला ना, त्या दशरथ राजांनाही जावं लागलं. ज्यांच्या पोटी कृष्ण जन्माला आला ना, त्या देवकीलाही जावं लागलं, त्या यशोदेलाही जावं लागलं, त्या नंदबाबांनाही जावं लागलं, त्या वसुदेवांनाही जावं लागलं. ऐका ना, ज्याचं मरण ताब्यात होतं अशा भीष्म पितामहांनाही जावं लागलं. काय, ज्याचं मरण ताब्यात होतं ना, त्या भीष्म पितामहांनाही जावं लागलं. देव ज्याच्या घरी उष्ट पत्तरवाड्या उचलत होता ना, त्या पाची पांडवांना सुद्धा जावं लागलं. कारण का, येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार, येरती पामर जीव किती. ऐका ना दादा, मुद्दा 11 वाजेकडे चालला. अभिमन बाबांबद्दल बोलायचंय. ऐका ना, येथे देव आला देव गेला, राक्षस आले राक्षस गेले, संत आले गेले, आपण आलो जाणार आहेत. पण तुम्हाला सांगू का, ज्यानं चांगलं कार्य केलं ना, त्याचा इतिहास आजही उरलाय. ज्याने 3 भावना दिनात आणि 5 भावना उपाडात, त्याच ना वी इतिहास शे. बरं, ज्यासने जमेल लग्ने मोडात, त्याच ना वी इतिहास शे. ज्यासने गरमान गरमा एकच रात मग भीती उभ्या करा, त्याच ना वी इतिहास शे. एक लक्षात ठेवा, अनेकांच्या डोळ्यात तुम्ही धूर टाका, पांडुरंगाच्या डोळ्यात धूर टाकणार नाही. आणि जीवन जगताना एवढं लक्षात ठेवा, इथं कृष्ण राहिला नाही, राम राहिला नाही, रामाचा बाप राहिला नाही, रावण राहिला नाही, आपण राहणार आहेत. एक लक्षात ठेवा, जाणार आहेत. पण जाताना गावासाठी, गावातल्या परिवारांसाठी, स्वतःच्या परिवारासाठी कधी राम होण्याचा प्रयत्न तर करा. कधी कधी असा विचार करा ना. मला इथं जाणकार मंडळी बसली म्हणून आठवतं की अभिमन बाबांसारखा माझ्याही परिसरात 30, 40, 45, 50 वर्षापूर्वी एक सरपंच झाले होते. सरपंच माडकरी होता, बाबाही माडकरी होते. मी पुन्हा सांगेल, माणसाला पदव्या भेटल्या का अहंकार येतो बरं. पण तुम्हाला सांगू का, तुम्हाला अशा 1000 पदव्या भेटू द्या, फक्त घरात एक वारकरी राहू द्या. 1000 पदव्या राहू द्या, पण घरात एक वारकरी राहू द्या. एक वारकरी 1000 लोकांचं बिघडलेलं कुटुंब सुधरवू शकतो. हो, तुम्ही म्हणाल याचा फायदा काय. रावणाची लंका बुडणार होती हे बिभीषणजींना कळलं होतं. रावणालाही सोडावं लागणार आहे, पण बिभीषणजींनी एक केलं की सभेत एवढाच सल्ला दिला, दादा अरे त्या रामाच्या पत्नीला हात लावलास, तू गुन्हा केला, पण तो दयाळू आहे, कृपा सिंधू आहे. तू एक काम कर, मी बरसभेत तुला हात जोडून सांगतो, त्याच्या पत्नीला सन्मानाने पोचून दे, आपल्या केसालाही धक्का लागणार नाही. पण रावण तो रावण, घरमातला धक्का का गावातला धक्का, काहीच नाही असं वाटत आमनश्य मग कोणच नाही. पण एक लक्षात ठेवा, माझं म्हणणाऱ्यांचा इतिहास उरत नाही, आपलं म्हणणाऱ्यांचा इतिहास उरतो, आपलं म्हणणाऱ्यांचा इतिहास उरतो. आणि ज्या दिवशी भर सभेत रावणाच्या दरबारी हात जोडून बिभीषणजींनी सांगितलं, दादा दे रे त्याची पत्नी, नको आणू, घर बसल्या मौतीला आमंत्रण देऊ नको, जा ना त्याची. रावणाला इतका संताप आला की त्या वनवासींची माझ्याकडे चिंता करतोय बा. सिंहासनावरनं उठला, भावाच्या छातडात लात मारली, भाऊ खाली पडला. बिभीषणजींचं मुलाखत मंडळीने त्यावेळेस विचारलं होतं की तुमच्या भावाने तुम्हाला लात मारली, तुम्हाला दुःख वाटलं होतं का. बिभीषणजींचं जीवनातल्या चरित्रपटात रामायणात त्यांनी असं लिहिलंय की माझ्या भावाने मला लात मारली ना, मला तीड मात्र काहीच दुःख झालं नाही, तो माझ्या बापाच्या जागेवर होता, वाद आमच्या घरातला होता, मी त्याला सांगायला गेलो होतो. मग बिभीषणजी तुम्हाला दुःख केव्हा झालं, बिभीषणजी तुम्हाला दुःख केव्हा झालं. बिभीषणजींचं लिखाण आहे, मला माझ्या भावाने लात मारली तेव्हा दुःख नाही झालं, पण त्या सभेत माझं बोट धरून चालणारा पोरगा, माझ्या खांद्यावर खेळलेला पोरगा, मी सांगितलेलं शिकलेला पोरगा इंद्रजित मला बोलला की कायर उन वनवासियों की बात करता है, निकल जा हमारी नगरी से.
चला जा वहां पे, तू कायर निकल जा. विभीषणजींचं जीवन चरित्र सांगतं की मी त्याचा काका होतो, तो माझं बोट धरून चालला होता. माझ्या भावाने लात मारली, मला दुःख नाही झालं, पण मला मरण यातनाच्या चटक्या केव्हा लागला की माझं बोट धरून चालणारा पोरगा भर लंकेतनं मला बोट करून सांगतोय की कायर निकल जा हमारी नगरी से, वनवासियों की बात करताय. मी ज्या वेळेस लंकेतनं निघालो ना, त्यावेळेस मला जीवनातलं खरं दुःख झालं. इथं कीर्तन ऐकणारे दादांनो, माझ्या ताईंनो, जे रावणाच्या घरात घडलं ना ते आपल्या घरात घडू नये म्हणून कधीतरी अभिमन बाबांचा विचार डोक्यात घ्या. ऐका, रावणात ताकद होती पण पोटचा पोरगा आवरला गेला नाही. या अभिमन बाबांकडे स्वतःचं आत्मचरित्र इतकं प्रबळ होतं की स्वतःच्या पोरांना ताब्यात ठेवलं तर ठेवलं, पण पुतण्यालाही सरपंचाचं वड लावलं. हे त्या माणसाचं जीवनातलं कार्य होतं. हे त्यात ऐका ना. आणि ज्या दिवशी विभीषणजींना लंकेतनं काढलं ना, सज्जन माणसं घर टिकवण्यासाठी घरातला वाद बाहेर सांगत नाही. आणि ज्या घरना वाद बाहेर सांगतस त्या एक नंबरना गद्दार, बेरड, बामटीला कन्ना. माझ्या पद्धतीत दुवाड 10-15 दिवसापूर्वी आम्हाला ते मक्याचं फोत्र जमा करायचं होतं. माझ्याकडे एक माझ्या मित्राला म्हणे, महाराज आपला त्या डालका पडेल आहेत का? म्हणतं बुवा आपला घर नाहीत पण आमनी मोठ मायकडे शेत वटावर बटेल आहे, आमनी मोठ माय विचार बावड्या गरवी तर लिहिले. आता तो मित्र गेला विचारायला आमच्या चुलत भावाकडे, म्हणे मोठमाय. आता कोणी गेलं तर काही डालके लगेच मागणार नाही. आता त्यानं मानापानानं सांगितलं, मोठमाय काय चालणं? आता गरमा काय डिप्याशील गेलो, त्यातनी काय भडका वयल होता. ती बहीण वटर तोंत आणि बटेल होती. यल माहित नाही यांनी सर विचार, काय मोठमाय काय चालणं? घरातला वाद बाहेर सांगायची काही गरज आहे का? ती बाई वट्यावर सांगे, मला काय विचारच रे, मी कोणचे या घरमा कुत्री? पण तू स्वतःनी कंता उतारली नाही. हात जोडून एक विनंती आहे सर्व ताईंना, दादांना, अरे आपलं आयुष्य छोट आहे, पक्षी अंगणी उतरती, जे का गुंतवणी राहती, तैसे असावे संसारी जोरी प्राचीन. वाद विवाद भरपूर होतील, पण इतिहास त्याचा उरतो की ज्याने सर्व पोटात ठेवलं आणि कुटुंब चालवलं. अरे ज्याने आयुष्यभर सुखाचा दुःखाचा सर्व लवलेश पोटात घेतला ना, त्या माणसाचं अभिमन बाबाचं उत्तर कार्याचं कीर्तन आहे. जे रावणाला जमलं नाही ना, त्या अभिमन बाबांना जमलं. ऐका ना दादा. आणि इथंच इंद्रजी ज्या वेळेस विभीषण बाहेर निघाले ना, विभीषणजी वाद सांगायला कुठंच नाही गेले, आपल्या आईजवळ गेले की आई मला भावाने लात मारली, काय करू? आईनं सल्ला दिला, म्हणे दादा मला माहिती आहे आपला बिरट आहे, हा कवय भी काही भी गरबटे धंदाला येस. तू एक काम कर, तुझ्या सकट जर या लंकेला तारायचं असेल ना, तर तो समुद्राच्या पलीकडे जगत पिता आहे ना, तू त्याच्या दारी जा, तू त्याच्याकडे जा. तू त्याच्याकडे गेला ना, एकटा रावण मरेल, पण मेल्यानंतरही आपला इतिहास उरेल. एकट्या विभीषणजींनी सर्वांना सोडलं, एकट्या विभीषणजींनी सर्वांना सोडलं आणि जगतपतीचे पाय पकडले. आज एकट्या विभीषणजींमुळे रामासोबत रावणाचं नाव निघतं. एकट्या विभीषणजींमुळे लंकेच्या रावणाची इतिहासाची गोष्ट सांगितली जाते. पण एक लक्षात ठेवा, विभीषणजी आपल्यालाही व्हायचंय, आपल्यालाही सर्व कामांमध्ये जगता जगता याला सांभाळ त्याला सांभाळ, याचं मन धर त्याचं मन धर, हे जर जमलं तुम्हाला तर तुम्ही मेल्यानंतरही जिवंत राहाल. आणि हे जर जमलं नाही ना तुम्हाला, तर नरहरी महाराज सांगतात अभंगाचं 3रं माणसासारखा जगला नाही ना, तिथं सर्व कामं खोटी आहेत. पण तुम्हाला सांगू का, अभिमन बाबांच्या या उत्तर कार्य गंधमुक्तीच्या निमित्तानं दुसरं काहीच नका घेऊन जा गळ्यावरून कीर्तन ऐकताना. इथून 4 गोष्टी घेऊन जा.
त्यांच्यासारखा बाप होता यायला पाहिजे, त्यांच्यासारखा भाऊ होता यायला पाहिजे, त्यांच्यासारखा मुलगा होता यायला पाहिजे, त्यांच्यासारखं पती होता यायला पाहिजे. ऐका ना, ज्यांचा बाप आज सोडून गेला ना, त्यांना विचारा तुमचा बाप कसा होता बा. जगाला आठवण पडते हो. आपण सर्वजण कीर्तन ऐकून चालले जाऊ, पण विचारा त्यांचा बाप गेलाय त्यांना की तुमचा बाप कसा होता. विचारा त्यांच्या पुतण्यांना की तुमचा काका कसा होता. विचारा त्यांच्या धर्मपत्नीला की तुम्ही एवढे वर्ष त्या माणसासोबत संसार केला, तुमचा पती कसा होता. विचारा ना त्यांच्या मुलींना की तुमचा बाप कसा होता. नात्या गोत्यांमध्ये आपण जिवंत राहण्यासाठी एकच करावं लागतं. तुका म्हणे एका मरण्याची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. आजी अभिमन बाबांची कीर्ती आहे ना, तुम्हाला सांगू का. घरात मोठं पद आलं का मी असे 1000 कुटुंब दाखवेल. मुद्दा लक्षात घ्या. घरात राजकारणाची चाहूल घरात आली का तिथं 99% मुलं बिघडतात. हा प्रत्येकाचा राजकारणी घराण्यातला इतिहास आहे. जर कोणी म्हणत असेल महाराज हे शक्य नाही, मला कीर्तन संपल्यावर विचारा. मी 300 एकरवाल्याचा नातू आहे. आमच्या घरात रिद्धी सिद्धीनं पाणी भरत होते. फक्त राजकारणानं व्यसन असं घुसलं ना की ज्या लोक एक टाइमले गोंटीभर मजुरी पैसाच नाही वाटेत, त्या कंट्रोलनं धान्य खाताना मी दे खात. मग ते एवढं बरबाद का झालं, तर फक्त एकच होतं, राजकारणासोबत घरात एकही आध्यात्मिक जीवन नाही होता. सर्वजण एकदम आपल्या पद्धतीने स्वैराचार करणारे कोणीच नाही. वैभव केव्हा टिकतं. वैभव टिकवण्यासाठी कोणाला तरी आपला विचार देवाच्या चरणी लावावा लागतो. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोये. नाही तर सूत्र यरती माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी. आपली लेकरं पोरं सुखी राहावी, त्यामुळे घरातल्या प्रत्येक माणसाने एक सूत्र बाळगावं, लावी मना पिसे. त्याचं वेळ लावावं लागतं. आज जरी सरपंच असतील, वैभव असेल, पण गड्यात माडा होती म्हणून आज कुटुंब ठिकाणावर आहे, योग्य वळणावर आहे. नाही तर काय आहे, कृष्णाला सारं जग मानतं, पण कृष्णाच्या पोरांचा इतिहास ऐकला का. रामाला सारं जग मानतं, रामाचा पोरांचा इतिहास ऐकला का. रावण एवढा मोठा होता, मुलं ताब्यात राहिली का. ज्या घरात मोठं पद येतं तिथली दुसरी पिढी नसतानाभूत होते. पण ज्या माणसांनी आपल्या जीवनाच्या शैलीत पांडुरंगाशी नातं जोडताना उरलेल्या कुटुंबाला वेळ, उरलेलं आयुष्य फक्त एकच सूत्राने जगला, जोडो निया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे हे. त्या अण्णासाहेबांच्या मुलांना विचारा. दादा, बाप कोणाचाही असो. ज्ञानोबारायांचा बाप गेला, ज्ञानोबारायांना दुःख झालं. शिवाजी महाराजांचे वडील गेले, शिवाजी महाराजांना दुःख झालं. एवढा काय लांबचा सांगू तत्व तुम्हाला. हळूहळू हार्मोनियम वाजवतील ते, गोड वाजवतात ते. काय सांगू तुम्हाला. परवा मी अशा मौतीला गेलेलो होतो. 5 मुली, एकटा मुलगा, इस्टेटदार माणूस, वैभवशाली माणूस. त्यांची धर्मपत्नी अशी त्या माणसाच्या डोक्याजवळ होती. 5च्या 5 मुली आजूबाजूला होत्या. मुलगा आणि सून ती शेवटची आरतीचं ताट आणत होते आणि त्याच माणसाचा भाऊ एका कोपऱ्यात रडत होता की माझा भाऊ सर्वांना कळला पण मला कळला नाही. मी भावाशी आयुष्यभर बोललो नाही. तो रडताना सांगत होता मी माझ्या भावाजवळ कधी बसलो नाही. मला आजच्या कुटुंबात या नावं सांगताना अभिमान वाटतो त्या अभिमान बाबांचा की ज्यांचे भाऊही ताब्यात आहे, पुतणेही ताब्यात आहे. काय वैभव असेल या माणसाचं. ज्या दिवशी या गावातनं ते प्रेत गेलं असेल ना, माणूस एकटा या कुटुंबातनं गेला असेल, पण या कुटुंबातल्या उर्वरित माणसांना सांगून गेला असेल की माझ्या पावलांवर पाऊल ठेवून या.
खूप सहन करावं लागतं रे मोठंपण होण्यासाठी. मोठ्याच्या पोटी येऊन मोठंपण सांभाळणं सोपं नसतं. मोठ्याच्या घरी जर मोठायकी झाली तर लोक तेही हसतात. मोठ्याच्या पोटी येऊन 1-2 एकर जर जमीन विकली ना तर लोक तेही नाव ठेवतात. आम्ही त्या कुटुंबात जन्माला आलो, आम्ही ते वैभव भोगलंय. मोठं होणं हे गावातली सर्व माणसांची मनं जिंकणं, सर्वांच्या हृदयात जागा करून जाणं सोपं नाही राजे हो. 4-5 दिवसापूर्वीच्या अंतविधीला गेलो होतो. त्या अंतविधीत त्या माणसाची आंघोळ करताना त्याचा भाऊ असा कोपऱ्यात रडून डोकं ठोकत होता, तोंडाला हात मारत होता की मी माझ्या भावाला शेवटी भेटायला सुद्धा गेलो नाही. प्रत्येकाला सांगतो राजेव, आपली शरीराची मातीच होणार आहे. काय कोणी अमरचा पाटा घेऊन आलं नाही रे. पण माझ्या दादांनो, कधीतरी भावाशी गप्पा मारून घ्या. बसा रे भावाजवळ कधीतरी. एका आईच्या उदरातनं आपण जन्माला आलो, खेळलो बागडलो आणि अर्ध्या वयानंतर आपल्या या जमिनींवरनं, घरातल्या थोड्या थोड्या वादांवरनं इतके बिछडून गेलो आपण की आता कलियुगात या बाबांच्या कुटुंबासारखा परिवार नाही दिसत रे. पुतणीही एका ठिकाणी, सुना एका ठिकाणी. तो माणूस मेला होता, त्याची आंघोळ केली जात होती, त्याचा भाऊ तोंड ठोपटत होता. सांगा ना, मेल्यानंतर त्याने मांडी दिली, काय त्या भावाला स्पर्श. मेल्यानंतर त्याने चंपीभर दूध टाकलं, काय त्याचा स्पर्श. इथं कीर्तन ऐकणारे सर्व दादा, अरे डोळे लावून आपला भाऊ आठवा. कधी आपली परिस्थिती नादारीची असेल ना, मोठ्या भावाने लहानाला शिकवलं, शिक्षणासाठी पैसा दिला. आज शेतकऱ्यांसाठी पाऊस पडत नाहीये, बियाणं टाकलं गेलं, कोणाला मटेरियलला पैसा नाहीये, कोणाला निंदाई टुपायला पैसा नाहीये. एखाद्या वेळेस शेतकरी भाऊ नोकरीवाल्या भावाला फोन लावतो, का रे दादा मटेरियल पुरता देस का, कर दादा बाहेर मजुरी नाही देस का. भाऊ एकदा फोन उचलतो, नंतर त्याची पत्नी फोन उचलते आणि त्याची पत्नी सांगते त्या बाहेरचे. त्यावेळेस इकडचा भाऊ अंतकरणाने जुरतो, अरे मी शिकाडा, मी म्हणा स्वतःनं स्वप्नेश्वर पाणी फिरावं. आज मला तुझी गरज आहे, तू माझा फोन उचलत नाही. कीर्तन ऐकणाऱ्या सर्वांना एक सांगतो, अरे माणूस मेला का त्याचा परतीचा प्रवास नसतो. सांभाळा रे रक्ताची नाती. कधीतरी होण्याचा प्रयत्न करा. राम आणि लखन, तुम्हाला सांगू का, रावणासारखं जगाल ना तर उरणार नाही, तुमची पडतीत सुद्धा घालायला कोणी राहणार नाही. स्वार्थानं जगू नका. जगताना तुम्ही परिवाराला वेळ द्या, पण देताना भावांना ही संधी द्या. आणि सर्व बायांना जाताना एक सांगतो, ताई, तुम्ही नात्या गोत्यात तुमच्या मुलांना जेवढी मावशी शिकवली ना, जेवढे मामा शिकवले ना, तेवढी फुई बी शिकाडा, तिथली आजी बी शिकाडा. तुम्ही मायकडनं नातं गोतं पोऱ्यासना हृदय मा ठाशी ठाशी सांग, पण त्यांनी फुईनं प्रेम नाही सांग कधीच. तुम्ही त्यांना बापनं नातं गोताकडनं कधीच सांग नाही. एक लक्षात ठेवा, ताई, जाताना इशारा देतो, एखाद्या बाईचा जर तरणे बाणपणात कुंकू पुसला गेला आणि एखादा मुलगा असला, नवरा चालला गेला, तर तुमच्या नवऱ्यानंतर तुमच्या पोराला फक्त नात्या गोत्यात भीती जर असेल ना, तर त्याला फक्त त्याच्या आत्याची, त्याच्या फुईची भीती असते. कारण जेवढा बाप दरडवू शकतो, बोलू शकतो ना, तेवढी आत्या बोलू शकते. दिवाळीला येऊ द्या, भेटायला येऊ द्या, भाऊजाईने जर सांगितलं ना, ते कमाई अहो ऐकत नाही, अहो डोकारबटी घ्या, अहो पियस धिंगाणा घालत. त्यावेळेस फक्त एकमेव बापानंतरचं असं एक नातं आहे की तिला आत्या म्हणतात. ती आत्या फक्त एवढं बोलू शकतं, का रे हरामखोर, माती घ्या का, मन भाऊजाईना कुकू पुसाय घ्या, तर तुला कोणा धाक नाही राही ना का, तुला लहान आणा मोठा करावी, पण तुला नल्लीवर पायटीस, तुला नल्लीना गोडबी लेवानी गमेन, तुला बाप नंतर मनामा आहे. म्हणून तुम्ही घरातली नाती टिकवा, नात्यांना जीव लावा. जर तुम्ही नात्यांना जीव लावला नाही
नाती जर कळली नाही तर अशी अनेक माणसं आहेत की त्यांना रडायला सुद्धा संधी उपलब्ध होत नाही. स्वजन आणि गणगोत उपाय नाही हो चालत. कोणतंच नातं खोटं नाही, पण त्या नात्यांना पाणी घाला, माणुसकीचं जतन करा. आज जर या अभिमन बाबांनी माणुसकीचं नातं या परिवारात गुंपलं नसतं ना तर एवढा समाज आज कीर्तन ऐकायला आला नसता, एवढी या सरपंच साहेबांकडे मंडळी आली नसती. फक्त जाताना एक सांगतो, भ्रम काढा, भ्रमाच्या पलीकडे जगा. तुम्हीही बाप आहात, तुम्हीही भाऊ आहात, तुम्हीही पती आहात, सर्व नात्यांचे सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे. पण आपण मरताना आपल्याला मांडी देताना कोणीतरी रडणारच देऊन जा. आपला निरोप ऐकल्यानंतर आपल्या अंत्यविधीला येणारा कमवून जा. आपण मेल्यानंतर आपल्यासाठी कोणीतरी घरापर्यंत येऊन आपल्या पोरांच्या दुःखामध्ये सहभागी होईल असं कमवून जा. आणि जर तुम्हाला इस्टेटीचा, संपत्तीचा, मालमत्तेचा, जीवनाचा जर गर्व असेल ना, हे तुमचं स्वप्न आहे. आणि या स्वप्नाच्या बाहेर या, हे नरहरी महाराज सांगतात अभंगाच्या शेवटच्या स्वप्न विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, बार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार हरे विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, बार कुमाये, विठोबार हरे विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, बार कुमाये, विठोबार हरी जोडी तसे कर. बसून घ्या बाबा, आता बसून घ्या. हे पक्वनी जीवनाशी जोडलेलं नातं, मानवी जीवनाशी जगलेलं सर्व प्रेम, हे कितीही राहिलं तर शेवटी एक तत्वाने आपण सर्वांमधनं जाणारे. शरीराची होय माती, कोणी न ये सांगाती. या नरहरी महाराजांच्या या गोड अभंगावरती चिंतन करत असताना आज अभिमन बाबांचा संपूर्ण कुटुंब परिवार दुःखात जरी असला तरी बाबांनी दिलेले संस्कार, लोकांमध्ये दिलेलं प्रेम, आजच्या कार्यक्रमाला आलेली मंडळींच्या उपस्थितीत या कुटुंबाला एक आधार, एक प्रेम, सर्व काही देत आहे. आदरणीय आमचे राजेंद्रदादा सरपंच साहेब यांचा हा कुटुंबातील दुःखद प्रसंग, ईश्वराने या कुटुंबाला सर्व ताकद द्यावी, या दुःखातनं सावरण्याची एक बुलंद शक्ती प्रदान व्हावी. या कार्यक्रमाला लागलेलं सौंदर्य आदरणीय परमपूजनीय आशापुरी यूट्यूब चॅनलचे मालक मालेगावहून एका शब्दावर इथपर्यंत आलात, तुमचेसुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो चंदूदादा. या कार्यक्रमाला लागलेलं आदरणीय आमचे श्रावण महाराज असतील, राजेंद्र महाराज असतील, गणेश दादा असतील, आदरणीय आमचे वाघाडीहून आलेली संपूर्ण मंडळी, आदरणीय आमचे श्री गुरु प्रतिष्ठानचे अध्यक्ष साहेब, आदरणीय परमपूजनीय आमचे भोंगे परिवारातील आमचे श्रद्धास्थान असणारे सतीशजी महाराज यांचेसुद्धा आभार. टोडीकर बाबा असतील, सर्वच मंडळी, तोला मुलाची आई, साऊंड सिस्टीमवाले दादा आहेत,
सर्वच मंडळी तोला मोलाचे असताना आमचे तासपूरहून आलेले केशवबापू आहेत. जाताना एक लक्षात ठेवा, शरीराची होय माती, आपली आणि तुमची सर्वांची माती होणार आहे, पण ही माती होत नाही तोपर्यंत आपल्यालाही आपण गेल्यानंतर कोणीतरी आपलं उत्तर कार्याला कीर्तन ठेवलं पाहिजे, एवढं जगावं. हो, एवढं सोडून द्या. काय फक्त काय करा, हो आपण जगताना एवढे संस्कार द्या की आपण गेल्यानंतर कोणीतरी आपल्यासाठी कीर्तन ठेवलं पाहिजे, आणि ज्याच्यासाठी कीर्तन झालं ना त्याला माणूस म्हणून जगता आलं हे त्यानं समजून घ्यायचं. नाही तर काही काही माणसं आहेत, जन्माला आला रेडा आणि पाणी भरून भरून मेला. मी आता कीर्तनाला आलो ना, मी 1-1:30 वाजता गाडी काढली माझ्या गावातनं, अशा मारुतीच्या मंदिराकडनं गाडी काढली, महादेवाचं मंदिर लागलं. 60 वर्ष ना बाबा नंदील पाटलायचं आणि पत्ता किरांदा. मला सांगा तुम्ही, ये ना काही त्या सुरीवर 60 वर्षाचा माणूस नंदीला पाटलावून पत्ते खेळत होता. मी त्याच्याकडे पाहिलं आणि तो मला विचारायचा, तू ना बरं चालू आहे का? नाही म्हणतो, कसं का चाले ना, पण तू ना जर का इवरनं लाकूड गावमा ठेवायला नको देवनी. एक लक्षात ठेवा, माणसाने माणसासाठी जगा, ज्योत से ज्योत जगा त्याचे प्रेम वाटा, प्रेम चाखा, आणि मेल्यानंतर अभिमान बाबांसारखं जिवंत राहा. सर्व तोला मोलाच्या मंडळीत ज्यांच्यामुळे इथं येणं झालं, आदरणीय परमपूजनीय आमचे डॉक्टर साहेब मडसरकर, सुशील पाटील, सुशील डॉक्टरांमुळे इथं येणं झालं. त्याचबरोबर अशोकदादा असतील, त्यांच्याही मुळे इथं येणं झालं. आणि या परिवाराशी सर्व मंडळी नात्यागोत्यातली आहे, सर्वांचे आभार मानतो. जाता जाता बाबांना स्वर्गात चांगली जागा भेटावी म्हणून शेवटचं भजन गोड करूया. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली माऊली ज्ञानेश्वर